गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। श्रावण महिना संपलेला आहे, भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि उद्या आहे भाद्रपद तृतीया, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अखंड सौभाग्य प्रदान करणारं आणि मोठ्या श्रद्धेने केलं जाणारं व्रत, सगळ्यात सुवासिनींचं आवडतं प्रभावी असं व्रत, आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीसाठी, सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी केलं जाणारं व्रत म्हणजे हरतालिका व्रत। आणि माझं सुद्धा अतिशय जीवाभावाचं जवळचं व्रत म्हणजे सगळ्या व्रतात मधलं श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका व्रत। तर उद्या आहे 26 ऑगस्ट रोजी हरतालिका व्रत आहे। तर आज आपण हेच बघणार आहोत। या व्हिडिओतून मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की उद्याचा पूजा विधी कसा आहे, मुहूर्त काय आहे, सेवा काय करायची आहे, हे व्रत कुणी करावं, कसं करावं, अगदी प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल। आणि हो, अजूनही कोण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। जसं की मी तुम्हाला म्हटलं, अखंड सौभाग्य प्रदान करणारं आणि मोठ्या श्रद्धेने केलं जाणारं व्रत म्हणजे हरतालिका व्रत आहे। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केलं जातं। या दिवशी सुवासिनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव शंकर आणि पार्वतीची मनोभावे पूजन करत असतात। आणि या वर्षी हे व्रत आलेलं आहे 26 ऑगस्ट 2025ला। तर बघा, हे व्रत जे आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केलं जातं आणि यालाच आपण म्हणतो हरतालिका व्रत। हरतालिका हे व्रत भारतभरात सगळीकडेच केलं जातं। पार्वतीसारखा आपल्याला देखील चांगला नवरा मिळावं म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका देखील हे व्रत करतात। या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती पूजा केली जाते। म्हणजे बघा, बाजारामध्ये मातीच्या छोट्या छोट्या मूर्त्या मिळतात, एक पार्वती आणि एक तिची सखी म्हणून मूर्ती आणायची आहे। आता मी सांगते, प्रत्येकाकडे ही पूजा करण्याची एक परंपरा वेगळी असणार आहे। तर तुमच्याकडे जी परंपरा आहे, मला असं माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमच्याकडे जी परंपरा आहे तीच तुम्ही फॉलो करा, तीच तुम्ही पुढे न्या। कसं आहे, आता यूट्यूब चॅनलला बऱ्याच बायका आपापल्या परंपरेनुसार, आपापल्या नॉलेजनुसार तुम्हाला माहिती देणार, परंतु तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या जी प्रथा चालत आलेली आहे, तुम्ही त्याच प्रकारे पूजा मांडावी असं मला वाटतं। तर बघा, सखी आणि पार्वती अशा दोन मूर्त्या आणायच्या असतात। त्यापासून त्यानंतर त्यांची पूजा करायची असते। सगळ्यात पहिले आपल्याला पाटावरती खाली स्वच्छ करून स्वस्तिक काढून, भूमीवरती स्वस्तिक काढून पाट ठेवायचा आहे। पाट ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती स्वच्छ कोरं वस्त्र अंथरायचं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिले आपण जेव्हा कोणतंही व्रत करतो, सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो। तर विड्याच्या पानावर सुपारी स्वरूप किंवा गणपती बाप्पा स्थापन करायचा आहे, त्यांची षोडशोपचारी पूजा करायची आहे। म्हणजेच हळदी कुंकू दुर्वा अक्षदा वाहून धूपदीप दाखवून त्यांची पूजा करायची आहे। आणि त्यानंतर सखी पार्वती म्हणजे पार्वती माता आणि त्यांची सखी ह्या स्थापन करायच्या आहेत। आणि त्यानंतर वाळूचा महादेव म्हणजे आपल्याला महादेवाची पिंड स्थापन करायची आहे। तर अशा प्रकारे मग आता महादेवाची पिंड म्हटलं, त्याला दह्याचा दुधाचा अभिषेक करायचा, त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं, धोत्राचं फूल अर्पण करायचं। आता हे जे बाकीचे आपण जे सगळे पानं फुलं वाहत असतो ते काय आहे, तर आता पावसाळा चालू आहे, बाहेर खूप छान सगळीकडं सगळ्या प्रकारची पानं आलेली आहेत। तर तुम्हाला बाजारात जे जे अवेलेबल आहे, तुम्हाला जे जे सहजपणे मिळतं आहे तुम्हाला ते जसं की आंब्याचं पान, विड्याचं पान, त्याच्यानंतर धोत्राचं फूल, बेलपत्र, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला उद्या व्हायच्या आहेत। नंतर कापसाचं वस्त्र, गणपती बाप्पाला देखील कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि महादेवाला देखील आपल्याला कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। तर अशा प्रकारे उद्या आपल्याला पूजा मांडायची आहे। सहसा सगळ्या सुवासिनी हे व्रत निर्जला करतात, पण आता कसं आहे, प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, शारीरिक त्रास, तुमचा मानसिक त्रास तुम्हाला जे काही आहे त्यानुसार तुम्ही आपली तब्येत बघून हे व्रत करावं असं मला वाटतं। की निर्जला व्रत ज्यांना जमतं त्यांनी तर बेशक करावं, जर जमत असेल तर नक्कीच करावं, ज्यांना जमत नाही, त्रास आहे, त्यांनी व्रत करावं। खाऊन एक टाईम खा, एक टाईम फळं खा, असं तरी करा। फक्त कसं असतं ना, तुम्ही व्रत कोणतंही करा, तुम्ही किती मनोभावे करा, मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगते, तुम्ही कोणतीही पूजा करा, तुम्ही कोणतंही व्रत करा, तुमचा भाव, श्रद्धा ही खूप जास्त महत्त्वाची आहे। तर
जमत असेल तसा उपवास तुम्ही धरावा. उपवासाचा काही आग्रह नाही आहे. आपल्या तब्येतीला झेपेल असाच उपवास महत्त्वाचा असतो, कारण की सेवा देखील आपल्याला भरपूर करायची आहे आणि सेवेत देखील आपलं तेवढंच भाव उतरला पाहिजे. सेवा पण आपली तेवढी श्रद्धेने झाली पाहिजे, आनंदाने झाली पाहिजे. उगाच करायची म्हणून करायची, मला आज एवढंच करायचं होतं आणि मी तेवढं करून राहिलं नाही असं नाही. एक सेवा कमी करा, पण ज्या सेवा करणार त्या मात्र मनातून मनोभावे करा. त्या सेवेचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. तर बघा, अशी आहे या पूजेची मांडणी किंवा माहिती. तर या व्रताला स्वर्णगौरी व्रत असं देखील म्हटलं जातं. ह्या व्रताचा प्रारंभ होणार आहे सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 आहे. परंतु भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्ती ही मंगळवारी 26 ऑगस्टला दुपारी 1:54 संपून जाते. म्हणून पण आता भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची आपली प्राचीन परंपरा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मंगळवारी 26 ऑगस्ट 2025ला हरतालिका व्रत म्हणजेच स्वर्णगौरी व्रत करायचं आहे. तसेच सूर्योदयापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत 1:54 हे व्रताची मांडणी पूजा आपण करू शकतो. सेवा मात्र तुम्ही त्यानंतर केली तरी देखील चालते. जसं मी सांगितलं, पूजेची मांडणी तुम्हाला जशी आहे तशीच तुम्ही करायची आहे. फक्त पूजेच्या मांडणी आधी तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले स्वतःला हळदी कुंकू व्हायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. सगळ्यात त्यानंतर सूर्याला अर्घ्य करायचं आहे. आता मी असा क्रम सांगते आहे की सगळ्यात पहिले सूर्याला अर्घ्य करा सकाळी लवकर उठून, कारण की तिथी ही 1:54 असणार आहे. तर तुम्हाला 1:54 ही पूजा करायची आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य द्या, तुळशीला पाणी घाला, आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावा. त्यानंतर आपल्या इष्टदेवतांना हळदी कुंकू वाहा, देवापुढे विडा ठेवा, विड्याचे 2 पाने त्याच्यावरती सांगितलं गणपतीची स्थापना करा. अशा प्रकारे आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे. पूजा मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर आता सगळ्यांनाच हरतालिकेची कथा माहिती आहे, किंवा तुमच्याकडे चातुर्मास कहाणीचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या चातुर्मासात येणाऱ्या व्रतांची कहाणी दिलेली आहे. हरतालिकेची कहाणी यूट्यूबला देखील मिळून जाते. तर हरतालिकेची कहाणी आपल्याला म्हणायची आहे. हरतालिकेची आपल्याला उद्या आरती करायची आहे. दुर्गादेवीची म्हणजे जसं की दुर्गा दुर्गट भारी ती आरती करायची आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महादेवाची देखील आरती उद्या आपल्याला करायची आहे. अशी आरती आपली झाली त्यानंतर उद्या आपल्याला महादेवाची 108 नावं म्हणायची आहे आणि 108 नावं घेताना आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे. एक बेलपत्र तुम्ही 108 वेळा जरी वाहिलं तरी देखील चालतं. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र उद्या आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नः रुद्र प्रचोदयात असं महादेवाच्या मंत्राचं आपल्याला उद्या पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण तुमच्याकडनं जितक्या वेळा होईल तितक्या वेळा करायचं आहे. शिवस्तुती घ्यायची आहे. शिवस्तुतीला फार महत्त्व आहे. उद्या शिवस्तुती घ्यायला विसरू नका. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय जमलं तर घ्या, घेतलं तर खूप चांगलं, नाही घेतलं तरी पण काही हरकत नाही, कारण की नामस्मरण ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. जमलं तर तितकं नामस्मरण करायला विसरू नका. नामस्मरणाला काहीही बंधन नाही आहे की तुम्ही देवासमोरच बसा, इतक्या वेळच बसा. तुम्ही नामस्मरण हे कधीही कुठेही केव्हाही करू शकता. म्हणून उद्याच्या दिवशी मुलाबाळांवरती चिडचिड करणं टाळा, म्हणजे करूच नका. स्वतःला शांत ठेवा. शांत का ठेवा, कारण की उपवास असणार आहे. आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होऊ नये, आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडावी यासाठी स्वतःला शांत ठेवायचं आहे आणि जितकं जास्त तेवढं जास्त आपल्याला उद्या नामस्मरण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे. तर बघा, आवडली असेल माहिती नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि उद्या हरतालिकेचं व्रत करायला विसरू नका. चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.